विद्यार्थी मित्रांनो, मी कुंभार स्वाती नारायण आजच्या या व्हिडिओद्वारे तुम्हाला इयत्ता 9वी विज्ञान विषय यामधील घटक नंबर 6 वनस्पतीचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स या घटकाची ओळख आपण करणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स या घटकाची ओळख करण्यापूर्वी आपण गेल्या वर्षी जो भाग अभ्यासला होता त्याचं आपण काय करणार आहोत, इथं थोडीशी उजळणी करणार आहोत. कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला तोच पॉइंट आपल्याला इथं सांगितलेला आहे की गेल्या वर्षी आपण 8वीच्या इयत्तेमध्ये क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिलं होतं. आता कोणत्याही गोष्टीचं क्लासिफिकेशन हे का केलं जातं तर आपल्याला माहिती आहे की त्या गोष्टीचा व्यवस्थितरित्या अभ्यास आपल्याला करता यावा यासाठी त्या गोष्टीचं क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण केलं जातं. आता आपल्याला माहिती आहे आपल्या पृथ्वी तलावर अनेक प्रकारचे सजीव आहेत म्हणजेच बायोडायव्हर्सिटी असलेली आपल्याला दिसून येते. या सजीवांमध्ये विविधता आहे, अनेक प्रकारचे प्राणी आहेत, अनेक प्रकारचे वनस्पती आहेत. मग या वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास आपल्याला व्यवस्थितरित्या बेटररित्या करता येण्यासाठी आपल्याला हे क्लासिफिकेशन वैज्ञानिकांनी करून दिलेलं आहे. त्यामुळे आपण याचा अभ्यास सहजरित्या करू शकतो. आता या क्लासिफिकेशन मध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन आहे ते आपल्याला रॉबर्ट विटाकर यांनी 1959 मध्ये सांगितलेलं आहे. रॉबर्ट विटाकर यांनी आपल्याला 5 किंगडम सिस्टीम क्लासिफाईड करून जी दिली होती ती आपण गेल्या वर्षी त्याची ओळख घेतलेली आहे. तोच तक्ता आपल्याला इथं समोर दिसत आहे. रॉबर्ट विटाकर यांनी जो आपल्याला तक्ता सांगितला होता तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज क्लासिफाईड इनटू 5 किंगडम सिस्टीम. या 5 किंगडम सिस्टीमचा अभ्यास तर आपण करणारच आहोत, परंतु हे 5 किंगडम सिस्टीम आणि त्याच्यामध्ये असणारे सजीव कोणकोणते आहेत हे इथं आपण थोडक्यात या तक्त्याद्वारे पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज क्लासिफाईड इनटू 2 पार्ट्स, मेनली 2 पार्ट्स, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, ज्याला आपण आदी केंद्रकी असं म्हणतो, आणि यूकॅरियोटिक म्हणजे काय, त्याला आपण दृश्य केंद्रकी असं म्हणतो. आता आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी याचा अर्थ नेमका काय होतो तर ज्याच्यामध्ये न्यूक्लियस हा वेल डिफाइंड नसतो त्याला आपण प्रोकॅरियोटिक असं म्हणतो. न्यूक्लियस इज नॉट वेल डिफाइंड इन अ प्रोकॅरियोटिक and in eukaryotic nucleus is well defined or well developed. In prokaryotic the kingdom involved is the kingdom monera. kingdom monera चं जर आपल्याला एक्झाम्पल पाहायचं म्हणलं तर बॅक्टेरिया. याचं एक्झाम्पल जर आपण गेल्या वर्षी अभ्यासलेलंच आहे की बॅक्टेरिया जसं की ब्ल्यू ग्रीन अल्गी देखील आपण याचं एक्झाम्पल लिहू शकतो. हे आपल्याला परीक्षेमध्ये फिल इन द ब्लँक्स मध्ये देखील विचारू शकतात. त्यानंतर जो किंगडम पुढचा आहे तो कशामध्ये आहे तर यूकॅरियोटिक सेल मध्ये. यूकॅरियोटिक सेल्स इज अगेन डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर मीन्स ज्याच्यामध्ये एकच पेशी असते, which included only one cell is called as a unicellular organism, and multicellular means more than one cells, like human. We know that human is a multicellular organism. In unicellular organism the kingdom involved is a protista. In unicellular organism kingdom involved is a protista. Example of protista is amoeba, paramecium, euglena, etc. We can write it amoeba, paramecium or euglena. In multicellular organism again it divided into 2 parts. Multicellular organism is again divided into 2 parts with cell wall and without cell wall. With cell wall and without cell wall. With cell wall means in organism cell wall is present. And without cell wall means cell wall is absent. Cell membrane is the outer membrane in this organism. With cell wall there are also again divided into 2 parts, autotrophs and heterotrophs.
We know that autotrophs means स्वयंपोषी, heterotrophs means परपोषी. Autotrophs means the organism which can prepare their own food, and heterotrophs means the organism they cannot prepare their own food. In autotrophs, the kingdom involved is a plantae. Kingdom involved is a plantae, and in heterotrophs, the kingdom involved is a fungi. Kingdom involved is a fungi. Fourth kingdom is a fungi. And in without cell wall, we can see that in without cell wall, the kingdom involved is a animalia. Kingdom involved is a animalia. These are the 5 kingdoms we can studied in the last year. First kingdom is a Monera. Second kingdom is a Protista. Third kingdom is a Plantae. Fourth kingdom is a fungi, and fifth kingdom is a animalia. In this chapter, classification of plants, this kingdom Plantae we can study here. Kingdom Plantae means plants. Kingdom Plantae means kingdom Plantae means plants. या kingdom Plantae मधील आपण या प्लांटचं क्लासिफिकेशन नेमकं कसं झालेलं आहे हे आपल्याला या टॉपिक मध्ये अभ्यासायचं आहे. तर या प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे ते कशाच्या आधारावर केलेलं आहे ते आपल्याला सुरुवातीला इथं पाहायचं आहे की यांचं क्लासिफिकेशन नेमकं कसं केलेलं आहे. मग त्यासाठी आपल्याला किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन पाहण्यापूर्वी इथं ज्या आधारे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्याचं थोडक्यात इथं आपल्याला थोडक्यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. बेसिस फॉर अ क्लासिफिकेशन. आता बेसिस फॉर क्लासिफिकेशन मध्ये जो क्रायटेरिया सांगितलेला आहे तो आता आपण इथं बघूया. पहिला जर क्रायटेरिया जर आपण बघितला तर आपल्याला काय दिसतंय, प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ए ऑर्गन. प्रेझेन्स और अब्सेन्स मीन्स ऑर्गन जे आहेत ते प्रेझेंट आहेत किंवा अब्सेंट आहेत. आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे ऑर्गन म्हणजे वेगवेगळे जे अवयव आहेत जसं की रूट असेल, स्टेम असेल, फ्लावर असेल, फ्रूट असेल, हे जे वेगवेगळे ऑर्गन हे प्रेझेंट आहेत किंवा अब्सेंट आहेत त्याच्यावरनं काय केलेलं आहे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. इथं मी तुम्हाला दाखवते. इथं पहिल्यांदाच आपल्या पहिल्या ओळीला सांगितलेलं आहे की प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ए ऑर्गन. दुसरा क्रायटेरिया त्यांनी काय वापरलेला आहे, द प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यू फॉर कंडक्टिंग वॉटर अँड फूड. म्हणजे त्यांच्यामध्ये ज्या कंडक्टिंग टिश्यू आहेत त्या प्रेझेंट आहेत किंवा अब्सेंट आहेत त्याच्यावरनं त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. जसं की आता आपण म्हणू शकतो कंडक्टिंग टिश्यू कोणते आहेत, तर या कंडक्टिंग टिश्यू झायलेम आणि फ्लोएम आहेत की ज्यांचा अभ्यास आपण पुढच्या टॉपिक मध्ये करणार आहोत. झायलेम म्हणजे काय करते झायलेम टिश्यू, तर जी वॉटर कंडक्शनचं काम करते, वॉटर किंवा मिनरल कंडक्शनचं काम करते ती झायलेम, आणि फ्लोएम जी आहे ती फूड कंडक्ट करण्याचं काम करते. मग त्याच्या या वनस्पतीमध्ये या कंडक्टिंग टिश्यू प्रेझेंट आहेत का अब्सेंट आहेत यावरनं देखील त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. या दोन क्रायटेरियाचा वापर करून क्लासिफिकेशन तर केलंच आहे. त्याचबरोबर आणखी नेक्स्ट क्रायटेरिया काय वापरलेला आहे, डू द बियर प्लांट्स सीड्स आहेत किंवा नाहीत, बीज धारण करतात किंवा नाहीत. म्हणजे डू द प्लांट्स बियर सीड्स ऑर नॉट. जर सीड्स असतील, इफ दे डू, जर सीड्स असतील तर त्या सीड्स आर एन्क्लोज्ड इन अ फ्रूट ऑर अ नॉट. म्हणजे सीड जे आहेत त्या फ्रूट मध्ये एन्क्लोज्ड आहेत की ओपन आहेत, नेकेड आहेत, यावरनं देखील पुन्हा त्याचं काय केलेलं आहे क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि शेवटी जर आपण बघितलं, फायनली प्लांट्स आर ग्रुप्ड डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कोटिलिडॉन इन अ सीड्स. सीड्स मध्ये किती कोटिलिडॉन आहेत, मग ते मोनोकोटिलिडॉन आहे का डायकोटिलिडॉन आहे यावरनं देखील त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे नंबर ऑफ कोटिलिडॉन किती प्रेझेंट आहेत त्याच्यावरनं देखील काय केलेलं आहे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. मोनोकोटिलिडॉन अँड डायकोटिलिडॉन. ऍट अ हायर लेवलला जर आपण बघितलं तर क्लासिफिकेशन वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स वरनं कसं केलेलं आहे ते देखील आपल्याला सांगता येईल. तर जसं की
if we think about at a higher level of a classification of plant, different characteristics are considered for classification. म्हणजे उच्च स्तरावर जर आपण वनस्पतींचं वर्गीकरण पाहिलं तर अनेक गोष्टींचा, अनेक कॅरेक्टरिस्टिक्सचा वापर यामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. की जसं की एक्झाम्पल पाहायचं झालं तर प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट, सीड्स, म्हणजे त्या प्लांट्समध्ये फ्लावर आहेत का, फ्रूट्स आहेत का, प्रेझेंट आहेत का, त्या अब्सेंट आहेत. मग सीड जर असतील तर त्या एन्क्लोज्ड आहेत का ओपन आहेत. मग पुन्हा त्याच्यावरनं क्लासिफिकेशन केलेलं आहे की प्लांट्स आर अल्सो क्लासिफाईड ॲज अ क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड्स आर एन्क्लोज्ड विदिन ए फ्रूट और अ नट. फेनोरोगॅम्स आर अल्सो क्लासिफाईड ॲज अ जिम्नोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म्स. म्हणजे सीड्स हे बंदिस्त आहेत फळामध्ये का ओपन आहेत, त्याच्यावरनं पुन्हा त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसून येईल की फेनोरोगॅम आणि जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. पुन्हा आपल्याला आणखीन पुढे जाऊन जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की अँजिओस्पर्म इज अल्सो फर्दर क्लासिफाईड ॲज अ मोनोकॉट अँड डायकॉट डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ कॉटिलिडॉन प्रेझेंट इन द सीड्स. म्हणजे पुन्हा काय केलेलं आहे की सीड्स ज्या आहेत त्या कशा आहेत, मोनोकॉट आहेत का डायकॉट्स आहेत. म्हणजे एक बीजपत्री आहेत का, म्हणजे एकदल आहेत का द्विदल आहेत, म्हणजे त्याचे दोन भाग होतात का नाहीत होत, यावरनं पुन्हा त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने प्लांटचं क्लासिफिकेशन करताना सुरुवातीला या गोष्टींचा आधार घेऊनच क्लासिफिकेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. या मुद्द्यामध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे की बेसिस फॉर क्लासिफिकेशनमध्ये की प्लांटचं क्लासिफिकेशन नेमके करताना कोणकोणत्या बाबींचा विचार केलेला आहे. हा जो बेसिस आहे तो थोडक्यात आपल्याला टॉपिकच्या शेवटी आपल्याला इथं दिसतो की क्लासिफिकेशन हे नेमकं कसं कसं केलेलं आहे. तर थोडक्यात आपल्याला हा तक्ता किंवा चार्ट दिसतो, आपण हा चार्ट पाहू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की प्लांट किंगडम प्लांटी, म्हणजेच आपण जो किंगडम बघितला होता प्लांटी, त्याचं क्लासिफिकेशन जे आहे ते कसं केलेलं आहे. तर किंगडम प्लांटी जे आहे त्याचं क्लासिफिकेशन, किंगडम प्लांटी इज डिवायडेड इंटू, हियर वी कॅन सी किंगडम प्लांटी इज डिवायडेड इंटू क्रिप्टोगॅम्स अँड फेनोरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स आणि फेनोरोगॅम्स मध्ये पुन्हा काय केलेलं आहे, क्रिप्टोगॅमचं डिवायडेशन 3 डिव्हिजनमध्ये केलेलं आपल्याला दिसून येते. की 3 डिव्हिजन कोणते आहेत, ह्या थॅलोफायटा फर्स्ट, सेकंड ब्रायोफायटा, थर्ड टेरिडोफायटा. In this way, cryptogam is classified into thallophyta, bryophyta and pteridophyta. याचा अभ्यास आपण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये करणारच आहोत. यानंतर फेनोरोगॅम जे आहे, फेनोरोगॅम्स इज अल्सो क्लासिफाईड इंटू 2 पार्ट्स, जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. Gymnosperms and angiosperm. Angiosperm is further divided into dicotyledon and monocotyledon. Dicotyledon and monocotyledon. In this way, kingdom plantae is classified. म्हणजे किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन थोडक्यात इथं आपण बघितलेलं आहे. म्हणजे या पद्धतीने थोडक्यात आपल्याला किंगडम प्लांटीचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करायचा आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण काय काय पाहिलेलं आहे, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन कसं झालेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन 5 किंगडममध्ये कसं झालेलं आहे ते आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे. की जे 5 किंगडम आहेत ते कोणते आहेत, तर आपण आणखीन एकदा रिवाइज करूया की किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंगाय आणि किंगडम ॲनिमालिया. मग यातल्या किंगडम प्लांटीचा अभ्यास म्हणजेच या प्लांट किंगडमचा अभ्यास डिटेलमध्ये या टॉपिकमध्ये आपण करणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये आणखीन आपण काय पाहिलेलं आहे की किंगडम प्लांटीचं क्लासिफिकेशन करताना कोणत्या गोष्टींचा आधार घेतलेला आहे, बेसिस फॉर क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे हे थोडक्यात आपण इथं बघितलेलं आहे. या व्हिडिओबद्दल कुणाच्या काही शंका असेल तर तुम्ही SMS करू शकता, मेसेज करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यावर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. ओके, थँक्यू.